तर विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्न विथ मी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत इयत्ता 7वीचा 11 एप्रिलला होणारा पॅटचा मराठीचा पेपर. जशाचा तसा पेपर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाणार आहे. व्हिडिओमध्ये जाण्या अगोदर तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा, त्याला एक लाईक करा आणि लाईक नंतर एक हाईपचं ऑप्शन भेटेल, त्या हाईपच्या ऑप्शनवर क्लिक करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. तर हे नक्की करा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला. ठीक आहे, चला बघूया आता पेपरचा पॅटर्न. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 1, त्यामध्ये तुम्हाला शब्द एकूण लिहायचे आहे. ते आहे 5 गुणांसाठी तुम्हाला तो प्रश्न विचारला जाणार आहे. बघा, प्रश्न क्रमांक 2, उतारा वाचा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा. खालील उतारा तुम्हाला पूर्णपणे शांततेमध्ये वाचायचा आहे. त्यानुसार खाली काही प्रश्न दिले जाईल 3-4 गुणांसाठी, त्यावर तुम्हाला कृती करायची आहे. बघा, प्रश्न क्रमांक अ विचारला आहे, वर्गात मॅडमांनी कशाबद्दल विचारले, योग्य पर्याय क्रमांकास गोल करायचा आहे. तर बघा, मी तुम्हाला उत्तर दिले आहे, 9 वर्षाच्या संकल्पनेबद्दल वर्गात मॅडमनी विचारले, त्यावर तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर ब दिलं आहे तुम्हाला, श्रुतीच्या प्रश्नांची बाबांनी काय उत्तर दिले. श्रुतीच्या प्रश्नांची बाबांनी काय उत्तर दिले याचं उत्तर आहे, बाबांनी सांगितले की त्या मुलांना पुरेसे अन्न मिळत नाही, त्यामुळे त्यांना प्रिंटिंग विटॅमिन्स आणि मिनरल मिळत नाही, म्हणून ते मुलं अशा अवस्थेत आहेत, असे उत्तर बाबांनी श्रुतीला दिले. श्रुतींच्या बाबांनी श्रुतीला काय समजावले, तुझे मत काय, याबद्दल आपल्याला सांगायचं आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत प्रश्न क्रमांक 3, खालील कविता वाचा आणि प्रश्नांची उत्तर लिहा. हा पद्याचा पाठ प्रकरण आहे. यामध्ये बघा, खालील कविता तुम्हाला पूर्णपणे वाचन करायचं आहे आणि त्यानुसार प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे. प्रश्न क्रमांक अ मध्ये विचारलेला आहे, कवीच्या मते आयुष्याला कसे उत्तर द्यावे. कवीच्या मते आयुष्याला छाताडावर आघात सहन करत नजर रोखून नजरेत धैर्याने ठामपणे आयुष्यात उत्तर द्यावे. ब विचारला आहे, स्वप्नांची चेन करतात कोणत्या गोष्टी टाळाव्यात. स्वप्नांची चेन करताना तुम्हाला गुलामी, भीती आणि आंधळी ताव ह्या गोष्टी टाळायच्या आहेत. क दिलेला आहे, त्याचं पण मी तर उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे, आता बघूया आपण प्रश्न क्रमांक 4. यात पण तुम्हाला खालील उतारा व्हायचाच आहे. त्या उतारानुसार काही प्रश्न विचारले, त्याचं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. बघा, खालील उतारा मी आता पूर्णपणे वाचलेला आहे. मी तुम्हाला इथं उत्तर आन्सर करून दिलेलं आहे. बघा, प्रश्न क्रमांक अ आहे, गाडोबांचे खरे सामर्थ्य कशात होते, योग्य पर्यास गोल करायचा आहे तुम्हाला. तर याचं आहे उत्तर कीर्तन. ठीक आहे, गाडगे बाबांना कीर्तनातून कोणकोणता उपदेश करत असतात, त्यापैकी कोणते 2 तुम्हाला उपदेश द्यायचे आहे. मी तो 4 उपदेश दिले. देवळात जाऊ नका, मूर्तीपूजा करू नका, अंधश्रद्धावर विश्वास ठेवू नका, प्राण्यांची हत्या करू नका, सावकाराचे कर्ज घेऊ नका, हे त्यांनी उपदेश दिले. तुम्हाला 2च लिहायचे, मी इथे 4 लिहून दिलेले आहे. तो केव्हा कोणाला साधू म्हणत असतात. जे रंजले गंजले आपले मनातो आणि अनाथांना आपलेसे करून हृदयाशी धरतो, त्याला तुकोबा साधू म्हणतात. आता चला प्रश्न क्रमांक 5 कडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. खालील उतारा वाचा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा. तर मी इथं उतारा वाचून तुम्हाला प्रश्नांची उत्तरे लिहून दिलेली आहेत. ठीक आहे, लहानपणी लेखकाला कोणत्या गोष्टीची भीती वाटायची, तर दाढी आणि मिशाची लेखकाला लहानपणे भीती वाटायची, हे तुम्हाला गोल करायचं आहे. ब, लेखक व दादा यांच्यात काय फरक होता. ठीक आहे, तर त्याचं उत्तर दिले, लेखकाला दाढी मिशाची भीती वाटायची, त्यामुळे तो त्यापासून दूर राहायचा, तर दादा मात्र स्वतः दाढी मिशा काढून चित्रांवर काढत असे, म्हणजे त्याला त्याची अजिबात भीती वाटत नव्हती. हाच फरक दादा आणि त्यांच्यात क मध्ये दिलेला आहे. लेखक मुलीबाळांबरोबर जास्त का रमत. ठीक आहे, याचं उत्तर आहे, लेखकांनी मुलाबाळांसोबत जास्त का रमत, कारण त्याला दाढी मिशांची खूप भीती वाटायची आणि मुलाबाळांनी दाढी मिशा नसतात, त्यामुळे त्यांच्यासोबत मध्ये जास्त रमत असत. ठीक आहे, आता बघा, प्रश्न क्रमांक 6 दिलेला आहे. काही कोडं दिलं आहे, तुम्हाला ते सॉल्व्ह करायचं तुम्हाला. ठीक आहे, बघा, खालील चौकटीत अक्षरांपासून कोणत्याही 2 म्हणी तयार करायचे खाली दिले. मी तर तुम्हाला म्हणी तयार करून दाखवलेलं आहे. करावे तसे भरावे, आपला हात जगन्नाथ. ठीक आहे, अशा प्रकारचे 4-5 उत्तर तुम्हाला दिलेले आहे. डच उत्तर, आई म्हणाली दोन्ही घे पण लवकर आवर, हे 25 मार्च मी दिलेले आहेत म्हणतं. प्रश्न क्रमांक ई, खालील वाक्याचे प्रकार ओळखून चौकट पूर्ण करायचे आहे तुम्हाला इथं, आणि काही जे उत्तर आहे ते तुम्हाला मनाने लिहायचे विद्यार्थी मित्रांनो. तर प्रश्न क्रमांक 7, खालील दिलेल्या प्रसंगाच्या आधारे संवाद तयार करून लिहा. रेश्मा तिच्या आजी मोबाईलविषयी समजून सांगत आहे, तेव्हा दोघांमध्ये काय संवाद झाला असेल तो येथे लिहायचा आहे आपल्याला. हे तुम्हाला मी दिलं असतं, पण एक एक्झॅक्टली तुम्ही लिहून बघा. इफ काही प्रॉब्लेम आला मी नवीन व्हिडिओ बनवून यामध्ये तुम्हाला याचं ब्रीफ आन्सर देऊन देणार आहे. बघा, प्रश्न क्रमांक 8 आणि 9 पण तुम्हाला मनाने लिहायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता थांबूया इथेच, भेटूया अशाच प्रकारच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.